गावाकडचं प्रेम भाग 2. सकाळी विहिरीजवळ शांतता होती. पाणी काढण्याचा आवाज आणि दूर कुठेतरी कोंबड्यांचा आवाज. सूरज बैलांना पाणी पाजत उभा होता. मन मात्र कालच्या गौरीच्या शब्दांत अडकलं होतं. थोड्याच वेळात गौरी आली. घागर ठेवताना तिचे हात थरथरत होते. काल मी काही जास्तच बोलले का? तिने नजर खाली घालून विचारलं. सूरज हसून म्हणाला, गावात भावना शब्दांत नाही, कामात बोलतात. गौरीने पहिल्यांदाच त्याच्याकडे नीट पाहिलं. कष्टाने भाजलेला चेहरा, पण डोळ्यात प्रामाणिकपणा. त्या दिवसापासून दोघांची भेट वाढू लागली. देवळात, शेताच्या वाटेवर, कधी विहिरीजवळ. पण गाव लहान असतं आणि नजरा तीक्ष्ण. एके संध्याकाळी गौरीच्या वडिलांनी तिला बोलावलं. सूरजपासून दूर राहा, ते कठोर आवाजात म्हणाले. तो चांगला आहे, पण आपल्यासाठी नाही. गौरी काहीच बोलली नाही, फक्त डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सूरजला सगळं कळलं. तो रात्री उशिरापर्यंत शेतातच बसून राहिला. मनात विचार. प्रेम करायचं होतं, पण त्रास द्यायचा नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी गावात बातमी पसरली. सूरजने शहरात काम शोधायला जायचं ठरवलं. गौरीला कळताच ती धावत शेतात आली. पळून जाणं हा उपाय नाही, ती रडत म्हणाली. सूरज शांतपणे उतरला. मी पळत नाही गौरी, मी स्वतःला सिद्ध करायला जातो. गावाकडचं प्रेम सोपं नसतं, ते वाट पाहायला शिकवतं.